ही आहे इंजिनची लाईट, ही जातच नाही. माझ्या गावाजवळ जातो, म्हणजे तो शहापुऱ्याला राहतो. कस काय भेटले तुला एवढे? गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. कसलं झाड आहे? एवढा रागात काय पण आज तू? काय संताप आलाय तुला? कस काय भेटले तुला एवढे? कधी आणले होते तू? तू एवढे फटाके फोडणार आता? कोणते बॉम्ब आहे ते? सुटली बॉम्ब. सुटली बॉम्ब. थंग आहे का? एक पेज झाला आमचा. झाला एक पेज. मग पटापट लिहून घेत ना बेटा होता तू. चांगला अक्षर काढ, फक्त कसं काढ काढायचं, चांगलं काढायचं अक्षर, एकदम सुपर. साई, डोक्याला केस आहे का तुझ्या? का भाग का पाडतो पण तू? पडतो का भांग? छोटा पाहिजे कंगवा ते पण केस ना. तुला आवडतात का असे? कुठं? काश्मीरला मस्त ट्रॅक करू. मस्त ट्रॅक करू. ट्रॅक? काश्मीरला ट्रॅक करायला जायचं? कुठं? काय म्हणता, पुण्याला राहते. मग तू जाऊन ये ना मॅडम बरोबर. तुझी तयारी झाली हो मा? तू शाळेत जायच्या जागी गेम खेळतोय. उठ ना, करमत का तुला शाळेत? ते आता स्कूल मधून गेम कोण खेळी आता? मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी माझी गाडी सर्व्हिस सेंटरला नेली होती आणि माझ्या गाडीला मी दाखवलं होतं बघा, एक इंडिकेटर लाईट दाखवत होती. पुन्हा मी तिला घेऊन माझ्या बहिणीच्या घरी गेलो, तर लाईट येते, मी तुम्हाला दाखवतो. ही आहे इंजिनची लाईट, ही जातच नाही. सर्व्हिस सेंटरवाले बोलतात, त्यांनी त्या दिवशी मला असंच बनवलं की मशीन लावलं आणि बोलतात की कॉम्प्युटराईज आहे, होऊन जाईल. मध्ये मी गाडी नेतो दरवेळेस आणि मला नाही वाटत की मी बाहेरून सर्व्हिसिंग करावी गाडीची, पण गाडीमध्ये हा प्रॉब्लेम मला खूप त्रास देतोय. म्हणजे कसं आहे, मनामध्ये धास्ती राहते की जर काही प्रॉब्लेम रस्त्याने झाला, गाडी कुठं बंद पडली, म्हणजे ॲक्च्युली काय आहे, आपल्याला वाटते की आपण सेफ ड्राईव्ह करतो, सगळं करतो, पण अचानक जर असे प्रॉब्लेम्स यायला लागलेत ना, तर माणसाचं मन कुठंतरी नाराज होतं. तर आज मला घेऊन जायची होती गाडी तिथं, परंतु माझी इच्छा नसल्यामुळे आज मनस्थिती खराब आहे थोडीशी, त्यामुळे मी काही गाडी नेत नाही. हसतच नाही पोरगी. किती वेळा तिचा व्हिडिओ बनवावा, काय करावा, तरी हसत नाही. काय नाव हिचं? सावली. सावली म्हणायचं हिला. काय म्हणायचं? सावली. सावली. सावली आवडतं बेटा तुला नाव? घरातला पसारा आवरलाय, त्यामुळे पण आहे थोडीशी. आता काय करणार, राग धरू द्या. तिचा राग आहे, तिचा राग तिला माहिती. बसून चहा पिऊ. बघा शाळेत आला राज, बघा याला म्हणतं भाऊ. भाऊ सॉक्स काढून देणार रे भाऊ. मित्र आयुन बसला सकाळपासून. बाबू घरी आला होता 2-3 वेळा. काय बोलतो बेटा? बाबा, सगळ्यांसोबत जायचं, नंतर माझ्या पापने देतील. माझा गाडीला क्रॅश मारतील. सगळ्यांसोबत कुठं कुठं जायचं सांग मला. तुम्ही आता
कष्ट करत होते. अरे तो स्विमिंग पूलला जायचं म्हणतो. जाऊ ना. 2-3 जण जाऊ. ओमचं म्हणणं असं 1 2 3 4 आणि आई आप्पा मम्मी घरी. हा का. आता 5 मिनिटं पहिले काय बोलला तू? हिचं आणि आप्पाचं काहीतरी भांडण झालंय वाटतं. काय झालं? काहीतरी झालंय. काय झालं पण? काय नको आज मी आपण आलं ते काय किती वेळाच्या असते काय माहिती बायको आज. एक कप आणि दुसरा खाली त्याची पाणी पण आणतो प्यायला. कोण गेलो उचलून. काय झालं पण? काय नाही रे गेला आपण बाहेर. हा मी 4 जणांनी भांडी एकटाच फायटिंग म्हणलं आम्ही 4 जण आहे. मी राज साई बाहेर निघालो होतो घराच्या आणि मला भेटायला आलाय माझा मित्र. हा बघा हा माझा किशोर मित्र आहे म्हणजे माझ्या भावाचा मित्र आहे खास. पण आज मला भेटण्यासाठी खास आलाय माझ्या घरी. आणि आमचा निलेश म्हणजे इथं ऑफिसमध्ये काम करतो. हा पण पोरगा चांगला आहे पण काय आहे थोडासा नाटक करतो आहे पगारासाठी. बघ काय नाही. आणि आमचा राकेश तुम्ही ओळखतो. राकेशचं रोजचंच असतंय गाडी साफसफाई करा हे करा ते करा. धाक आहे बायकोचा मेन बायकोचा धाक. माझ्या गावाजवळ राहतो म्हणजे तो शहापुऱ्याला राहतो. माझ्या गावापासून 3 ते 3.5 किलोमीटर अंतर यायचं. आणि हा आमची दोघांची ओळख कमीत कमी आज आम्ही दोघं 12वीला सारखे होतो. 12वीला आम्ही दोघं सारखे होतो आणि म्हणजे क्लोज फ्रेंड समजून घ्या असा मित्र आहे. भावासारखाच माझ्या मित्र. घरी आल्यानंतर जो मनाला फील येतो ना तो वेगळाच असतो. त्यामुळे मला लय आनंद झाला. किशोर मला आत्ताच भेटून गेला. माझा पायाला लागलं होता ना काच. आज आमच्या राणीच्या पण पायाला काच लागलाय म्हणे घरी. ओम्याला काच नाही होता लागत. काच लागलेला होता. म्हणजे ओम्यानं किती सहन केलं माहिती का राणी तुला. तर तू पण तर सहन कर थोडंसं. टाके मिके मारायचे नसतात. धनुर्वादचं इंजेक्शन घेऊन असतात. काय ओमा ओमा तू घाबरला होता इंजेक्शनला. हा ओम्याला तशी इंजेक्शन दिलं नाही. तुला इंजेक्शन पण दिलं नव्हतं आपण. दिलं होतं. नाही रे लवायला दिलं तर 5 दिले. 5 इंजेक्शन दिले होते. इकडे गेलो होते. बाबा बाबा आपण इंजेक्शन तू काय बाबांबरोबर गेला होता का? ओ बाप. अशी गाडी आहे ना. तुला तिथे गावावर आपल्याला लवायला मारलं त्याने तिथे गावावर मारलं तुला इंजेक्शन. काय हा तिकडे पण गेलं सरकार दवाखान्यात तुम्ही घेऊन काय नाही म्हणता का. हा पायावर मारलं होतं इथे. आपल्याला आज आहे ना लपाछपी खेळायची का फॅमिली ऑल फॅमिली. आपण लपाछपी मस्त घरामध्ये का ओम्या तू आम्हाला शोधायचं. चला मग आता आपण करू स्टार्ट या गेमला. चला घरात. का आई मोठी राहू द्या ना मग त्याला काय फरक पडतोय. सगळे खेळू आपण. चला 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 चल बाय. आई येते चला. चला चला पटापट घ्या पटापट घ्या. तेजी सुटली. ओम्या सुटला. हा बाबू सुटे. तू बाहेर जा. हा बाहेर जाऊ दे ना. तिथे झाडाचं जा. दिसत नाही कुठेच नाही डायरेक्ट साई. हा एक गेला. एक सापडला. 2 सापडलेत. कोण आहे हा? तेजी सापडली. आता कोण बाकी आहे? ही काहीतरी चिप्स खायची इच्छा. मी चाललो आहे चिप्स घ्यायला. 2 जण. ओमा काय खाशील? चिप्स बघता का 2च दिल्या जास्त नाही. चला मित्रांनो रवीचे खास मित्र वाटतं कुत्रे. खास आहे रवी. रवीचे बॉडीगार्ड आहेत. रवीचे बॉडीगार्ड बघा कशा मस्त आहे. रवीच्या मागे मागेच फिरत असतात दिवसभर. सावेला अशी कशी शिकवून तुमच्या बॉडीगार्डांना. म्हणजे गल्लीत आलेला माणसाला चाव. पाहिजे ना माणूस यायला नाही पाहिजे मला आतमध्ये. हा का बाबा लय चाटताय तुला तर. फिरत मला भेटला जिओवाला. त्याच्याकडे भेटतात जिओचे सिम 200 रुपयामध्ये मस्त जिओचं सिम 28 दिवस फ्री 1.5 म्हणजे 1.5 GB डाटा मोफत.
आता किती काढली मी घेतलं एक दिवस सिम काढण्याचा असावा म्हणून आकाश मोठा बोट काढतोय पायाचा हा पाय आता खूप पंपाई हा व्हिडिओ पाय तू आता काय केलं तुम्ही इकडे बसला होता आऊ हे आता नेल कटर घ्या ना या येला ना ये पुपानकर याचं नाव सांगा आपण कोणत्या पप्पांना आपल्या जयराम पप्पांना बनवली पाटोळ्याची भाजी पोळी वांग्याचं भरीत आंबा आणि काय मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथपर्यंत आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग मला आवडेल चला पुन्हा भेटू त्या नवीन ब्लॉग घेऊन इथपर्यंत बाय कांदा मस्त बघा आम्ही सगळे जेवण करायला बसलोय महाराज पुढचा चला मग या सगळे जेवायला कोण जेवायला बसा